मधुरा भाग 4। नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा ही विनंती। प्लेलिस्टमध्ये यापूर्वीचे सर्व एपिसोड सेव्ह आहेत, कृपया पहा। मधुरा आज पहाटे नेहमीप्रमाणे उठून तिची कामं करत असते। कबीरही रोजच्यापेक्षा आज लवकर उठून हॉलमध्ये डायनिंग टेबलवर येऊन लॅपटॉपमध्ये काहीतरी त्याचं काम करत असतो। कामाच्या बहाण्याने तो तिलाच पाहायला आलेला असतो तिथे। ती किचनमध्ये तिचं काम करत असते। ती त्याच्यासमोर पाठमोरी उभी असते आता। तसा तो तिच्याकडे पाहण्यात मग्न होतो। तिचं लक्ष त्याच्याकडे नसतं आणि तिचा नेहमीचा आतंकवादी टाईप ड्रेस तिने घातलेला असतो। कबीरला तिचं नखभर पण अंग पाहायला मिळत नाही, तरी तो पापणी न लावता एकटक तिच्याकडे पाहत असतो। तो तिला पाहण्यात एवढा तल्लीन झालेला असतो की मॉर्निंग वॉकवरून आजी आजोबा येऊन त्याच्या बाजूला बसले तरी त्याला त्याचं भान नसतं। आजोबा खोटं खोटं खोकतात आणि त्याच्या कानाजवळ जाऊन बोलतात, मनात भरलेली दिसते। तसा तो हडबडत, आजोबा तुम्ही? आजोबा बोलतात, आम्ही केव्हाच येऊन बसलोय तुझ्या बाजूला, तूच ठिकाण्यावर नव्हतास। कबीर बोलतो, आजोबा काही काय बोलताय तुम्ही? अगं ऐकतेस ना, मी काहीही बोलतोय का खरं बोलतोय ते सांग जरा याला। आजोबा आजीला बोलतात, कबीर तुझे आजोबा बरोबर बोलतायत, मीही पाहिलं तुला कुठे हरवलेलास तो। आजी कबीरला बोलते। तसा कबीर लॅपटॉप बंद करून त्याच्या रूममध्ये जातो। आजी इकडे तिकडे पाहत हळूच बोलते, अहो कबीरच्या मनात असेल तर उडवायचा का त्याच्या लग्नाचा बार? आजोबा बोलतात, माझ्या मनातलं बोललीस, बघूयात। आजोबा बोलतात। आजी आजोबा दोघेही खुश असतात। मधुरा त्यांनाही खूप आवडलेली असते। कबीरला मधुरात गुंतताना पाहून कबीर त्याच्या रूममध्ये गेल्यावर, अरे यार, माझ्या लक्षात कसं नाही राहिलं आजूबाजूला लक्ष ठेवण्याचं। मी तिच्या विचारात सर्व विसरून गेलो। आजी आजोबा काय विचार करत असतील माझ्याबद्दल की मी एका मोलकरणीकडे पाहत होतो। मोलकरीण स्वतःच्या शब्दांनी त्याच्या काळजात धस्स झालं। तो आता त्याच्याच स्टेटसचा विचार करू लागलेला। अरे यार, माझं स्टेटस कुठे आणि ती एक आमच्या घरी काम करणारी मामूली मोलकरीण। मी जर असा तिच्यात वाहत गेलो तर मला हसतील सर्वजण। मला असं वागायला नको। ती जरी कितीही अप्सरेसारखी असली तरी शेवटी ती एक साधारण मोलकरीण आहे आणि मी मोलकरीणमध्ये गुंतणं अजिबात योग्य नाही। मॉमला तर सर्व तिच्या स्टेटसप्रमाणे लागतं। तिला तिची सूनही तिच्या स्टेटसला शोभेल अशीच हवी असणार। ती बोलली होती मला, कबीर माझी सून आपल्या घराण्याला शोभेल अशीच हवी आहे मला। तिचे स्वप्न आहे तिची सून चांगल्या खानदानातील असावी। मला तर हिच्याबद्दल काहीच माहिती नसताना हिच्यात असं हरवणं योग्य नाही। आज आजी आजोबांनी पाहिलं मला। मी असाच वागत राहिलो तर उद्या आणखीन कोणीतरी पाहीन। मला भान ठेवून वागायला हवं। मधुरा तिची कामं आवरते आणि कॉलेजला जाते। कॉलेजमध्येही मधुराला काही क्लासमधील मुलं चिडवत असतातच, पण
मधुरा त्यांच्याकडे दुर्लक्ष करत तिचं ती काम करत असते. कबीर ऑफिसमध्ये बिझी होतो. मधुराचा विचार करायचा नाही असं ठरवलं होतं सकाळी त्यांनी. त्याला आजी आजोबांनी मधुरात हरवलेलं पाहिलं तेव्हाच. पण आता लंचमध्ये तो त्याच्या केबिनमध्ये असतो तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर तिचा सुंदर चेहरा येतो. तो नाही म्हटला तरी त्याच्या मनाविरुद्ध जाऊन तिचा विचार पुन्हा करू लागतो तो. कोण असेल ती? किती सुंदर आहे ती. मग का अशी नोकर बनून राहते? कुठून आले? तिला विचारलं तर मला नाही वाटत ती खरं सांगेन. तिचा चेहरासुद्धा दाखवत नाही ती. याचा अर्थ ती तिची आयडेंटिटी लपवण्याचा प्रयत्न करत तर नसेल ना? तिने नाही सांगितलं तर काहीच फरक पडणार नाही मला. मी स्वतः माहिती काढू शकतो. माझ्या घरात राहते म्हटल्यावर तिच्याबद्दल माहिती असायला हवीच मला. नेहा म्हटली त्याप्रमाणे नुकसान करायला आली असली तर आमचं? तो प्रवीणला लगेच कॉल करतो. हा प्रवीण कबीरचा माहिती पुरवणारा चेला असतो. कितीही खोलातील खोल इन्फॉर्मेशन प्रवीण शोधत असे. कबीरला खात्री होती प्रवीणला सांगितलं तर त्याचं काम 101% होऊन जाईल. त्याचे बाबा विकास यांना मधुराविषयी माहिती असते पण त्यांनी घरात कोणाला सांगितलं नसतं. ते बोलत होते कामाशी मतलब ठेवा तिच्याशी. त्यांना कुठे माहिती होतं तिला पाहून त्यांच्या कबीरची विकेट पडेल ते. तिला पाहून चांगलाच आपटला होता कबीर. कबीरला तर 440चा करंटच लागला होता तिला पाहून. आता कसं तिच्यापासून स्वतःला दूर ठेवणार आहे देव जाणे. प्रवीण काही वेळानंतर कबीरला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये येतो. कबीर प्रवीणला मधुराविषयी सांगतो माहिती काढायला. त्याचं कामच असतं कितीही कठीण असल्या गोष्टी तरी शोधण्याचं. प्रवीण म्हटला होऊन जाईल सर. प्रवीण कबीरच्या केबिनमधून निघून जातो. विकास कबीरला कॉल करतात. कबीर इकडे माझ्या केबिनमध्ये ये जरा. सूर्यवंशी काका आलेत त्यांना तुला भेटायचं आहे बोलतात. कबीर सूर्यवंशी काकांना ओळखत होता. त्याला वाटलं बिझनेसबद्दल काही काम असेल त्यांचं त्याच्याकडे. तोही डॅडने बोलवलं असतं म्हणून सूर्यवंशी काकांना भेटायला येतो. डॅडच्या केबिनमध्ये आल्यावर तिथे कबीरची मॉम रिचा, कबीरचे डॅड विकास आणि सूर्यवंशी काका त्यांची मुलगी तेजश्री असते. कबीर सर्वांवर एक कटाक्ष दरवाजातूनच टाकतो. कबीर दरवाजात उभा असतो. त्याला पाहून विकास बोलतात आला बघा आमचा कबीर. रिचा बोलतात बेटा कबीर ये, असा का दरवाजात उभा आहेस? कबीर आतमध्ये येतो चेहऱ्यावर स्माईल ठेवून. नमस्कार, कसे आहात काका? सूर्यवंशी काकांना विचारतो तो. ते बोलतात मी ठीक आहे. बाजूलाच त्यांची मुलगी तेजश्री असते. ती कबीरला पाहून लाजू लागते. तिच्या चेहऱ्यावर कबीर तिला आवडल्याची गुलाबी लाली चढलेली आता. तसे विकास आणि सूर्यवंशी काका एकमेकांकडे पाहून खुश होतात. दोघेही एकमेकांकडे पाहून हसू लागतात. रिचा याही खूप खुश असतात. त्यांना त्यांच्या स्टेटसची त्यांच्या मनासारखी मुलगी हवी असते कबीरसाठी. रिचा यांच्या मनाच्या साच्यात तेजश्री अगदी परफेक्ट बसते. त्यांना सर्वांना हसताना पाहून कबीर मात्र गंभीर उभा असतो. काय काम होतं माझ्याकडे? कबीर त्याच्या डॅडना
निर्विकारपणे विचारतो. "हा, हो बेटा, बस ना तू असा उभा का अजूनही?" "बस मग सांगतो," विकास बोलतात. तेजश्रीचं मात्र लाजणं चालूच असतं. कबीरसारखा हँडसम, रुबाबदार मुलगा कोणाला आवडणार नाही? तेजश्रीच्या मनालाही तो भावतो. कबीर तिच्याकडे दरवाजातून पाठीमागून पाहतो तेवढंच. नंतर तो तेजश्रीकडे पाहत देखील नाही. कबीर एका चेअरवर बसतो आता. "कबीर, ही सूर्यवंशी काकांची मुलगी तेजश्री," विकास बोलतात. कबीर शांतच असतो. "कबीर, मी आणि तुझ्या मॉमने तेजश्रीला आमची सून म्हणून पसंत केलं आहे. तुला आमची चॉईस आवडली ना बेटा, असं समजू ना आम्ही?" कबीरला आता काय बोलायचं काही सुचत नाही. रिचा बोलतात. "कबीर बेटा, तेजश्री त्यांच्या वडिलांची एकुलती एक आहे. त्यांचा संपूर्ण बिझनेस तेजश्री सांभाळते. खूप हुशार आहे हा तेजश्री. तुझं नशीब चांगलं आहे म्हणून सूर्यवंशी काका स्वतःहून आपल्याकडे हे स्थळ सुचवत आहेत. आम्हाला दोघांनाही खूपच आनंद झाला आहे बेटा. तुलाही तेजश्री आवडलीच ना? बघ, सुंदर आहे. आई वडिलांची प्रॉपर्टी तिचीच आहे." कबीर काही न बोलता उठून केबिन बाहेर निघून जातो. विकास आणि रिचा यांचा चेहरा पडतो. दोघेही नाराज होतात. त्यांना नाराज झालेलं पाहून सूर्यवंशी काका बोलतात. "विकास, आपल्याला घाई थोडी आहे लग्नाची. मी फक्त तुमच्या कानावर घालण्यासाठी आलोय. आपलं नातं जुळलं तर आपली मुलं सुखी राहतील. पैसा तुमच्याकडेही आहे आणि आमच्याकडेही आहे. बस या दोघांची मनं जुळली की झालं. त्यासाठी आपल्याला त्यांना वेळ द्यायला हवा." विकास, रिचा बोलतात. "तुमची तेजश्री आम्हाला आमची सून म्हणून पसंत आहे. त्यात काही वादच नाही. राहिला प्रश्न कबीरचा तर त्याला आम्ही दोघं समजावतो. तसंही खूप वेळ त्यांना एकमेकांना समजून घेण्यासाठी आहे आपल्याकडे. देऊयात त्यांना हवाय तेवढा वेळ आपण. तेजश्री, तुला चालेल ना?" रिचा तेजश्रीला विचारतात. तेजश्री लाजून मान हलवून हसतच हळूच हो बोलते. कबीर त्याच्या केबिनमध्ये येऊन, "अरे यार, हे मॉम डॅड पण ना काही न बोलता डायरेक्ट समोर मुलीलाच उभं करत आहेत. एकदा तरी विचारायचं ना त्यांनी मला, तुझं काय मत आहे लग्नाविषयी ते? तुला लग्न करायचं आहे की नाही?" "शिट यार, मला अजूनही लग्नाच्या भानगडीत पडायचं नाही. मी तसं सांगायला हवं होतं मॉम डॅडना. मी पण ना काही न बोलता तिथून उठून आलो. मला असं यायला नाही पाहिजे होतं. त्यांना सांगून क्लिअर करायला हवं होतं मला लग्न नाही करायचं ते. आता जाऊन सांगतो." असतील ते अजून डॅडच्या केबिनमध्ये. कबीर तसाच डॅडच्या केबिनमध्ये अक्षरशः पळत जातो. ते सर्वजण असतात अजून तिथे. कबीर डॅडच्या केबिनमध्ये येऊन बोलतो. "मॉम डॅड, तुमच्याशी थोडं बोलायचं आहे." "बोल ना बेटा, काय बोलायचं आहे तुला? निसंकोचपणे बोल. हे सर्व तुझ्यासाठीच चालू आहे." त्याच्या मॉमचं डोकं एकदम सुपीक होतं. बिझनेस माइंड होता त्यांचा. त्यामुळे त्या दोन्ही बाजूंनी विचार करत होत्या. एवढं खणखणीत चककणारं नाणं त्या हातच्या जाऊ देणार नव्हत्या. त्यामुळे त्यांना शब्दाची जुळवाजुळव करून लेकाशी आणि सूर्यवंशी काकांशी गोडच बोलणं भाग होतं. "बेटा बोल ना," रिचा बोलतात. कबीर बोलतो. "मॉम डॅड, मला लग्न नाही करायचं.
मला जेव्हा लग्न करावंसं वाटेल तेव्हा मी स्वतःहून सांगेन. मगाचपासून तेजश्रीची कळी लाजून लाजून खुललेली होती. ती आता विक्रांत कबीरचं बोलणं ऐकून हिरमुसते. कबीर बोलून निघून जातो. रिचा बोलतात, तेजश्री बेटा, तू असं वाईट वाटून घेऊ नकोस. त्यांनी तेजश्रीचा चेहरा खाडकन पडलेला पाहिला होता काही वेळापूर्वी. कबीर बोलला, मला लग्न नाही करायचं तेव्हा. कबीर माझा मुलगा आहे बेटा. त्याला काहीही पूर्वसूचना न देता आपण डायरेक्ट त्याला बोलावून सांगितलं, त्यामुळे तो नर्वस असेल. पण मी बोलेल त्याच्याशी. तू काळजी नको करूस. आणि तसंही तुझे डॅड बोलल्याप्रमाणे आपल्याला घाई अजिबात नाही. जसजसा वेळ देऊ आपण कबीरला तसतशी त्याची मतंही बदलतील. त्याच्याजवळ राहण्याचा तूही प्रयत्न कर. तेजश्री हो आंटी बोलते. तेजश्री आणि सूर्यवंशी काका आता निघून जातात. विकास बोलतात, रिचा, इथे आपल्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे. तेजश्री चांगली मुलगी आहे, पण कबीरला आवडली नाही तर मला हे स्थळ मान्य नाही. कबीरला जी मुलगी आवडेल तिच्यासोबतच कबीरचं लग्न होईल. तुझं सुपीक डोकं बिझनेसमध्ये वापर. कबीरच्या मनाविरुद्ध गोष्टी करून त्याची लाईफ मला स्पॉईल करायची नाही. माझ्यासाठी पैशापेक्षा माझ्या मुलांचा आनंद महत्त्वाचा आहे. विकासची प्रतिक्रिया ऐकून रिचाचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्यांना वाटू लागलं, एवढी चांगली संधी आपला बिझनेस वाढवण्यासाठी दारात चालून आली आहे, ती हातची जाते की काय. म्हणून त्या, अरे विकास, मी आई आहे कबीरची, मला नाही का कबीरची काळजी. पण जीवन जगण्यासाठी पैसा ही जीवनावश्यक गोष्ट झाली आहे आता. तुला नाही का वाटत आपला कबीर नंबर 1 बिझनेसमॅन व्हावा, त्याचं बिझनेसमध्ये नाव व्हावं. 2 बिझनेस एकत्र आल्यावर ते सहज शक्य आहे. विकास काहीही न बोलता मान हलवून केबिनमधून बाहेर निघून जातो. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.